नमस्कार. सानवीच हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. मी आज कुल्फी बनवण्याची तयारी करत होते, पण दूध गॅसवर गरम करताना अचानकच दूध फाटलं. मग क्षणभर प्रश्न पडला की आता या दुधाचं काय करायचं. मग मला एक छान आयडिया आली. कुल्फी बनवण्यासाठी जे साहित्य तयार केलं होतं त्याच साहित्याचा वापर करून मी एक नवीन आणि खूपच चविष्ट रेसिपी बनवली. जर तुमचंही कधी दूध फाटलं तर ते फेकून देऊ नका. या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली ही सोपी आणि झटपट रेसिपी नक्की करून पहा. घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ खूपच टेस्टी लागतो. तुम्ही ते पाहू शकता. मी गॅसवरती 1.5 लिटर दूध तापायला ठेवले होते. या दुधापासून मी कुल्फी बनवणार होते, परंतु अचानकच दूध गरम होत असताना तडतड असा आवाज यायला लागला. तडतड असा आवाज येत आहे म्हणजे आता दूध फाटू लागलेलं आहे. मग मी त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घातला, म्हणजे मग हे दूध अगदी व्यवस्थित फाटेल आणि याच्यापासून भरपूर प्रमाणात छेना मिळेल. दुधामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घातल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, लगेचच दूध अगदी व्यवस्थित फाटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी वेगळं आणि छेना वेगळा दिसायला लागलेला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि उष्णतेमुळे दूध बऱ्याच वेळा फाटलं जातं. तर अशा वेळेस तुम्ही दूध अजिबात फेकून देऊ नका. त्यापासून तुम्ही मी दाखवलेला पदार्थ किंवा पनीर देखील बनवू शकता. आता दूध व्यवस्थित फाटलेलं आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि याच्यातील छेना आणि पाणी वेगळं करायचं आहे. त्यासाठी इथे कढईत मी मोदक पात्र घेतलेलं आहे. त्यावरती याच्यातील छेना घालायचा आहे, म्हणजे मग छेनामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते सर्व मोदक पात्रातून खाली जाईल आणि वरती फक्त छेना राहील. असंच हे थोडा वेळ ठेवायचं आहे. छेन्याला थोडासा लिंबूचा वास येत असतो, त्यामुळे याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मग लिंबूचा वास निघून जाईल. थोडा वेळ हे असंच पाणी नितळण्यासाठी ठेवायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता, खाली असं पाणी आलेलं आहे आणि वरती छेना तुम्ही पाहू शकता थोडासा कोरडा झालेला आहे. आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे मग छेना कढईला चिकटणार नाही. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये छेना घालायचा आहे आणि तुपावरती छान असा छेना परतून घ्यायचा आहे. छेना परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे मग खाली लागणार नाही. छेना परतत असताना चमच्याने त्याला मध्येच असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे मग याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील त्या सर्व मोडल्या जातील आणि छेन्याला छान असं रवाळ टेक्स्चर येईल. 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे मग याच्यातील सर्व मॉइश्चर निघून जाईल. आता यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालायचे. मिल्क पावडर घातल्यामुळे खव्याची टेस्ट येते. मिल्क पावडर देखील छेन्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होतात, त्यामुळे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही ते पाहू शकता, मिल्क पावडर अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता याच्यामध्ये एक असा इन्ग्रेडियंट ॲड करायचा आहे, ज्यामुळे याला छान असा फ्लेवर येईल, कलर येईल. आणि तो इन्ग्रेडियंट म्हणजे कस्टर्ड पावडर. इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घातलेली आहे. यामुळे या रेसिपीला खूप छान असा फ्लेवर आणि कलर देखील येतो. कस्टर्ड पावडर देखील याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मॅश करतच याला परतत राहायचं आहे. जर तुम्हाला वाटलं हे मिश्रण खाली जास्त प्रमाणात चिकटत आहे, तर यामध्ये अजून थोडंसं तूप घाला. 2-3 मिनिट व्यवस्थित परतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये साखर ॲड करायची. मी इथे 4 चमचे साखर ॲड केलेली आहे, परंतु साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार राहतं. तसेच तुमचा छेना हा किती प्रमाणात तयार झालेला आहे यावरती देखील साखरेचं प्रमाण अवलंबून आहे, त्यामुळे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. आता साखर देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. साखर विरघळल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं. आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड घातल्यामुळे देखील छान असा फ्लेवर तयार होतो.
जोपर्यंत हे मिश्रण कढई सोडून गोळा व्हायला लागत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. आता हे मिश्रण गोळा व्हायला लागलेलं आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. आता इथे मी केकच्या टिनला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये हे मिश्रण लगेचच घालायचं आहे. तुम्हाला जेवढ्या जाडीची बर्फी हवी आहे तेवढं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं उलटण्याने प्लेन करून घ्यायचं आहे. म्हणजे मग बर्फी कट केल्यानंतर सगळीकडून एकसारखी त्याला लेवल येईल. आता डेकोरेशनसाठी वरून थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत आणि थोडंसं वरून प्रेस करून घ्यायचं आहे. आता ही बर्फी 2 ते 3 तास सेट होण्यासाठी ठेवायची. 2 तासानंतर ही बर्फी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे. आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे. तुमचा विश्वास बसणार नाही की फाटलेल्या दुधापासून इतकी छान बर्फी तयार झालेली आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते. अशा प्रकारे फाटलेल्या दुधापासून मऊ आणि स्वादिष्ट बर्फी तयार होते. जर तुमच्या घरी कधी दूध फाटलं तर ते अजिबात फेकून देऊ नका. त्यापासून तुम्ही ही सोपी रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.